त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं पुणे महापालिकेच्या वतीनं पुण्यातील मुळामुठा नदी संगम अर्थात संगम पूल संगम घाट या ठिकाणी दीप प्रज्वलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रकल्प विभागाच्या वतीनं या ठिकाणी जे आहे आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता की लक्ष दिव्यांनी हा जो संगम घाट आहे तो सजवण्यात आलेला आहे। या ठिकाणी पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे आहे संगम घाटावरती दिवे लावण्यात आलेले आहेत। खरं तर या त्रिपुरारी पौर्णिमेला एक खूप वेगळं असं पौराणिक महत्त्व आहे। खरं तर पाहिलं तर भगवान शिव यांनी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला त्रिपुरासुरांचा जो आहे तो वध केलेला होता आणि त्या निमित्तानं या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे ती साजरी केली जाते। खरं तर कार्तिकी स्वामींनी तारकासुराचा वध केला अशी एक पौराणिक कथा आहे आणि त्यानुसार तारकासुराच्या तिन्ही पुत्रांना देवाकडून अर्थात त्यांच्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांना देवाकडून वरदान हवं होतं। त्यासाठी त्यांनी मोठी तपस्या केलेली होती। भगवान ब्रह्मा यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी मोठी तपस्या केली आणि त्यानंतर त्यांच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवान ब्रह्मा प्रकट झाले आणि त्यानंतर त्यांनी या त्रिपुरासुरांना जो आहे ते वचन दिलं, त्यांना जो आहे तो आशीर्वाद दिला आणि त्यानंतर त्यांनी वरदान मागितलं। त्यांचं वरदान होतं की आम्हाला अमरत्व पाहिजे आणि त्यानुसार जर पाहिलं तर ब्रह्मदेवानी सुरुवातीला नकार दिला आणि सांगितलं की जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला स्मरावं लागतं आणि हे वरदान देणं चुकीचं ठरेल, सृष्टीच्या दृष्टिकोनातून चुकीचं ठरेल। आणि त्यानुसारच जर पाहिलं तर त्यांनी जे वरदान मागितलं या त्रिपुरासुरांनी जे आहे ते वरदान मागितलं आणि त्या वरदानानुसार त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी 3 शहरे बांधा। एक शहर असेल स्वर्गात, दुसरं शहर असेल आकाशात आणि तिसरं शहर असेल पृथ्वीवर। प्रत्येक सहस्त्रकाळात एकदा जेव्हा तिन्ही शहरं एका सरळ रेषेत येतील तेव्हा कोणीतरी एकाच बाणाने त्यांचा नाश केला पाहिजे आणि त्यानंतरच आम्ही मरू अशा पद्धतीचं वचन जे आहे त्यांनी भगवान ब्रह्मा यांच्याकडे त्रिपुरासुरांनी मागितलेलं होतं। आणि त्यानंतर जर पाहिलं तर हे त्रिपुरासुर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती सगळ्यांनाच त्रास देत होते, देवांना संतांना सगळ्यांनाच त्रास देत होते। अशावेळी सर्वांनी जाऊन भगवान शिव यांच्याकडे विनंती केली, त्यांच्याकडे प्रार्थना केली की तुम्ही ह्या त्रिपुरासुरांचा वध करा आणि त्यानंतर कार्तिकी पौर्णिमेला याच तिन्ही शहराच्या अर्थात नाशानंतर तारकासुराच्या तिन्ही पुत्रांवरती जे आहे भगवान शिव यांनी बाण सोडले आणि त्यानंतर या त्रिपुरासुरांचा वध झाला अशी पौराणिक कथा आहे। आणि ज्या दिवशी त्यांचा वध झाला त्या दिवशी कार्तिक पौर्णिमा होती आणि त्याच कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं। आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून जे आहे दीपोत्सवाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। लाख दिव्यांनी अर्थात मुळामुठाचा जो संगम आहे ज्याला आपण संगम घाट म्हणून सुद्धा ओळखतो त्या संगम घाटावरती मोठ्या प्रमाणामध्ये दिव्यांची रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।